नमस्कार, मी भाग्यलक्ष्मी. विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण क्रिस्पी व टेस्टी, एकदम सोपा आणि खूप लवकर तयार होणारा ब्रेकफास्ट म्हणजे पोटॅटो सँडविच बनवित आहोत. आपण पोटॅटो सँडविच बनवित आहोत, तर त्यासाठी आपल्याला इथे बटाटे लागणार आहेत. मी हे 4 बटाटे कुकरच्या 2 शिट्ट्या देऊन उकडून घेतलेले आहेत. हे एकदम मऊसूत असे उकडलेले आहेत. तर सँडविचसाठी आपल्याला बटाटे असे एकदम मऊच उकडून घ्यायचे आहेत. मग नंतर याला स्मॅशरच्या मदतीने किंवा मग हाताने एकदम गाळ आणि असं मऊ करून घ्यायचं आहे. आणि मग एका पॅनमध्ये 2 ते 3 चम्मच तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि तेल छानसं गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये एक मोठ्या आकारामधला बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. आणि हा कांदा छान परतवून घ्यायचा आहे. याला खूप कच्चा नाही ठेवायचा, फक्त यामध्ये थोडासा मऊपणा येईल इतकाच फ्राय करायचा आहे. मग नंतर त्यात बारीक कट केलेल्या 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. याचा कच्चेपणा जाईल इतकंच याला फ्राय करायचं आहे. आणि मग त्यामध्ये 5 ते 6 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. या ठिकाणी हिरवी मिरचीची तुम्ही पेस्ट करून पण टाकू शकता. याला पण किंचितसं फ्राय करून घ्यायचं आहे. मग यामध्ये मध्यम आकारामधली आणि बारीक कट केलेली शिमला मिरची टाकायची आहे. आणि या मिरचीला पण चांगलं परतवून घ्यायची आहे. शिमला मिरचीला फ्राय होण्यासाठी थोडासा वेळ लागतो, म्हणून याला 5 मिनिट स्टीम देऊन घ्यायची आहे. इथे तुम्ही शिमला मिरचीऐवजी स्वीट कॉर्न किंवा मग ग्रीन मटार पण टाकू शकता. इथे माझ्याकडे शिमला मिरची अवेलेबल होती म्हणून मी तिचा वापर करत आहे. तर याला छान परतवून घ्यायचं आहे. मग यामध्ये 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धने पावडर, पाव चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे. आणि हे सर्व मसाले एकत्र आणि एकजीव करून चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर सँडविच खूप स्पायसी आवडत असेल तर ग्रीन चिली सॉसचा पण वापर करू शकता. मसाले छान एकत्र मिक्स केल्यानंतर मग यामध्ये स्मॅश केलेला बटाटा टाकायचा आहे. बटाट्यामध्ये सर्व मसाले चांगल्या रीतीने एकजीव आणि चांगले मिक्स होतील अशा रीतीने याला 2 मिनिट परतवून घ्यायचं आहे. इथे आपण बटाटे चांगल्या रीतीने स्मॅश केलेले आहेत, म्हणून हे मसाल्यामध्ये लगेच मिक्स होतात. मग आता यामध्ये छान चव येण्यासाठी अर्धा चम्मच लिंबाचा रस टाकायचा आहे आणि अर्धा चम्मच साखर टाकायची आहे. आणि बारीक चिरलेली 2 ते 3 चम्मच कोथिंबीर टाकायची आहे. आणि परत एक वेळेस याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपली ही सँडविचसाठीची टॉपिंग तयार आहे. याला थोडंसं गार होऊ द्यायचं आहे. मी हा आपला दररोजच्या वापरातला सँडविच ब्रेड घेतलेला आहे. हा मध्यम आकारातला ब्रेड आहे, म्हणून आपण या ब्राऊन कडा कट न करताच याची टॉपिंग भरून घेणार आहोत. पहिल्यांदा एका ब्रेडच्या स्लाइसला व्हेज मेयोनीज लावायचं आहे आणि हे सर्वत्र चांगल्या रीतीने पसरवून घ्यायचं आहे. हे सर्व बाजूनी एक समान स्प्रेड करून घेतल्यानंतर मग यावरती ग्रीन चटणी टाकायची आहे. तुम्हाला सँडविच किती स्पायसी पाहिजे त्या हिशोबाने इथे ग्रीन चटणीचा वापर करायचा आहे. सँडविचमध्ये ग्रीन चटणी जर जास्त प्रमाणामध्ये टाकली तर सँडविच खूप चवदार आणि टेस्टी लागतो. जर सँडविच लहान मुलांसाठी बनवत असाल तर इथे ग्रीन चटणीचा वापर थोडासा कमी करायचा आहे. आणि अशाच पद्धतीने ब्रेडच्या दुसऱ्या स्लाइसवरती केचप लावून घ्यायचं आहे. हे पण सर्वत्र चांगल्या रीतीने स्प्रेड करायचं आहे. इथे केचपचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्तही करू शकता. आता यावरती आपण सँडविचसाठी जी टॉपिंग बनवलेली आहे ती टाकायची आहे आणि ती पण सर्वत्र एक समान पसरवून घ्यायची आहे. आपण एरवी जर बटाट्याची भाजी बनवली तर मुलं खूप कमी प्रमाणामध्ये खातात, आणि जर सँडविचसाठी जर अशी टॉपिंग बनवली तर मुले खूप आवडीने खातात. म्हणून यामध्ये टॉपिंग भरते वेळेस भरपूर प्रमाणामध्ये भरायची आहे, जेणेकरून मुलं आवडीने खातील. मग त्यानंतर हे दोन्ही ब्रेड चांगल्या रीतीने पॅक करून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने दुसरा सँडविच पण बनवून घ्यायचा आहे. आणि इथे एका पॅनमध्ये 1 चम्मच बटर गरम करायचा आहे. बटर छान वितळल्यानंतर
मग यावरती आपण बनवलेला सँडविच ठेवायचा आहे। या ठिकाणी गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे आणि जोपर्यंत हा सँडविच एकदम ब्राऊन कलरचा होत नाही तोपर्यंत याला चांगल्या रीतीने भाजून घ्यायचा आहे। वरच्या बाजूनी पण 1 चम्मच बटर लावून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनी हा सँडविच एकदम क्रिस्पी होईपर्यंत याला छान भाजून घ्यायचा आहे। याला जितक्या जास्त प्रमाणामध्ये तुम्ही बटर लावाल तितकाच तो क्रिस्पी आणि टेस्टी लागतो। ब्रेड खूप लवकर भाजला जातो म्हणून सँडविच भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। दोन्ही बाजूनी भरपूर बटर लावून याला एका साइडनी कमीत कमी 2 वेळेस भाजून घ्यायचं आहे। यामुळे सँडविचमध्ये बटर चांगल्या पद्धतीने लागले जाते आणि मग आपण ज्या वेळेला सँडविच खातो त्यावेळेला तो चांगल्या रीतीने कुरकुरीत आणि एकदम टेस्टी लागतो। आणि सँडविच बनवते वेळेस आपणाला हा चम्मचने प्रेस करून मगच छान भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून यातील टॉपिंग बाहेर निघणार नाही अशा रीतीने चम्मचने याला दाबून घ्यायचा आहे। तर दोन्ही बाजूनी 2 वेळेस पलटवून घेतल्यानंतर आता हा आपला सँडविच रेडी आहे। तर आता हा बनवून झाल्यानंतर याला गरम गरम लगेच कट करून घ्यायचा आहे, कारण सँडविच हा गरमच खायला छान आणि टेस्टी लागतो। तर हे पहा याची टॉपिंग किती छान प्रमाणामध्ये मस्त गच्च अशी भरलेली आहे। हा दिसायलाही किती सुंदर दिसत आहे आणि त्यापेक्षा हा खायला तर अजून टेस्टी लागतो। तर अशाच पद्धतीने मी दुसरा पण सँडविच बनवलेला आहे, तो पण मी इथे तुम्हाला कट करून दाखवते। तर इथे पाहू शकता कट करते वेळेसच हा किती क्रिस्पी आणि किती कुरकुरीत असा जाणवत आहे। हा गरम गरम असाच जरी खाल्ला तरी पण खूप टेस्टी लागतो। जर तुम्हाला आवडत असेल तर सॉस किंवा चटणीसोबतही खाऊ शकता। तर हा घाईच्या वेळेमध्ये झटपट होणारा आणि खूप सोप्या पद्धतीचा एकदम टेस्टी असा ब्रेकफास्ट तुम्ही पण नक्की ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। थँक्यू।